धुळे बसस्थानकाचे काँक्रिटीकरण अंतिम टप्प्यात, शिवसेनेच्या नेत्यांची पाहणी। धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर काम अंतिम टप्प्यात आले आहे। या कामाच्या दर्जावर देखरेख ठेवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला। शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीतून सध्या बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाची प्रक्रिया सुरू असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी स्थानिक नेते सातत्याने लक्ष ठेवून आहेत। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाले, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण आणि उपमहानगरप्रमुख पवन शिंदे यांनी बसस्थानकाला भेट देऊन कामांची पाहणी केली। यावेळी MIDCचे अभियंता श्री पावरा, ST विभागाचे अधिकारी मनोज पवार तसेच ST कर्मचारी सेना व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। बसस्थानकाच्या सुधारित पायाभूत सुविधा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार असून दर्जेदार काँक्रिटीकरणामुळे वाहतुकीला अधिक गती मिळेल, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हे काम जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत धुळे बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाची पाहणी केली। अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या बस स्टँडमध्ये नागरिकांचे, जिल्ह्यातून सर्व जे काही प्रवासी येत होते यांचे फार हाल होत होते, छोटे मोठे अपघात होत होते। या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि या राज्याचे MIDCचे मंत्री, उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयाच्या आसपास सर्व बस स्थानक दुरुस्तीसाठी पैसे मंजूर झाले। त्याच्यातून धुळे शहरासाठी, हे धुळे शहरातील बस, हे प्रमुख बस स्थानक आहे धुळे जिल्ह्याचं, त्या धुळे शहराच्या बस स्थानकासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता। अनेक लोक शंका उपस्थित करत होते, काम कधी होणार, कधी नाही होणार, परंतु एकदा का शिवसेनेने एखाद्या कामामध्ये हात घातला की ते पूर्णत्वास नेईपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही, ही शिवसेनेची सुरुवातीपासून आणि पूर्वीपासूनची भूमिका राहिलेली आहे। त्याच्यामुळे मागच्या गेल्या एक 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार, साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते या बस स्थानक काँक्रिटीकरणाचं आम्ही त्यावेळेस भूमिपूजन करून घेतलं आणि कामाला सुरुवात केली होती। आज बस स्थानक काँक्रिटीकरणाचं काम पूर्णत्वाकडे चाललेलं आहे। अतिशय चांगल्या दर्जाचं काम होतंय। कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। त्याच्यामुळे शिवसैनिक, आम्ही देखील आणि आमचे सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत। त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले काँक्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो। महिनाभर याच्यासाठी सांगावं लागतं, काँक्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे, म्हणून ती क्युरिंग करण्यासाठी साधारण 20-21 दिवसाचा जो कालावधी लागतो, तोपर्यंत इथं कुठल्या प्रकारचं वाहन, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, बस असेल, ती येऊ द्यावी लागणार नाही। भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ, म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या काँक्रिटीकरणाचा धुळेकर जनतेसाठी, धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी लाभ होईल। त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जेदार चाललेलं आहे। आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगलं दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो।